सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आदिशक्ती मातेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री देवीचे. ह्या देवीचे वाहन गोमाता आहे. हिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि ह्या देवीचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. तर ही पहिली दुर्गा आहे. ती हिमालयाच्या पोटी तिने जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे. नवरात्र सुरू झाल्यावरती पहिल्याच दिवशी हिची पूजा आणि आराधना केली जाते. या दुर्गेच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे. तिने पूर्वजन्मामध्ये प्रजापती दक्ष नावाच्या राजाची कन्या म्हणून तिने जन्म घेतला होता आणि त्या जन्मामध्ये या देवीचे नाव सती असे होते. सतीचा विवाह हा महादेवाशी झाला होता. एकदा काय झाले की राजा प्रजापतीने सर्वात मोठा यज्ञ केला आणि या यज्ञासाठी प्रजापतीने सर्व देवी देवतांना सर्वांना निमंत्रण दिले, परंतु फक्त आणि फक्त शंकरालाच त्याने निमंत्रण दिले नाही. आपले वडील एवढा मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावरती सतीला मात्र आपल्या वडिलांचा तिथे जाऊन तो जो यज्ञ होता तो यज्ञ पाहण्याची तीव्र इच्छा झाली आणि तिने आपली अशी इच्छा आपल्या पतीजवळ म्हणजे शंकराजवळ तिने बोलून दाखवली. त्यावेळेला शंकराने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की काही कारणास्तव तुझे वडील माझ्यावरती नाराज आहेत. त्यांनी इतर सर्व देवी देवतांना बोलवले आहे, फक्त आणि फक्त मलाच त्या यज्ञाचे त्यांनी निमंत्रण दिलेले नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये तू तुझ्या वडिलांच्या घरी जाणे मला काही योग्य वाटत नाही. अशा प्रकारे शंकराने सतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे काही समाधान झाले नाही आणि ती मात्र आपल्या आईला भेटण्यासाठी, बहिणीला भेटण्यासाठी, वडिलांनी केलेला यज्ञ पाहण्यासाठी जाण्यासाठी तिचे मन अगदी व्याकुळ झाले होते आणि तिचा तो आग्रह पाहून महादेवांनी तिला परवानगी दिली. महादेवांची परवानगी मिळताच सती आनंदाने आपल्या वडिलांच्या घरी गेली, पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिचे कोणीही स्वागत केले नाही. तिच्या बहिणींनी आणि आईने देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजणच सतीकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांनी देखील तिला फार काही चांगली वागणूक दिली नाही. हा सर्व प्रकार पाहून सतीला अतिशय राग आला आणि तिने महादेवाच्या प्रती त्या ठिकाणी सर्वांच्या मनात तिरस्काराची भावना आहे असे तिला दिसून आले. दक्षाने म्हणजे तिच्या वडिलांनी सुद्धा शंकराविषयी तेथे काही अपमानकारक शब्द सुद्धा वापरले आणि हे पाहून सती रागाने अतिशय संतप्त झाली आणि आपल्या पतीने आपल्याला योग्य तेच सांगितले होते. आपण या ठिकाणी येऊन आज खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव सतीला झाली आणि आपल्या पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि त्यामुळे तिने स्वतःला एका योगाग्नीमध्ये झोकून दिले. अशा प्रकारे सती योगाग्नीमध्ये गेल्याची माहिती महादेवाला मिळाल्यानंतर ताबडतोब त्यांनी आपल्या गणांना तेथे पाठवले आणि प्रजापतीचा तो यज्ञ संपूर्णपणे उद्ध्वस्त केला. सतीचा जेव्हा पुढचा जन्म झाला तेव्हा ती शैलराज हिमालयाच्या पोटी जन्माला आली आणि त्यावेळेला तिचे नाव शैलपुत्री ह्या नावाने ती प्रसिद्ध झाली आणि शैलपुत्रीचा सुद्धा विवाह हा शंकराशीच झाला आणि ती शंकराची अर्धांगिनी बनली. अशा प्रकारे नवदुर्गांचा मध्ये प्रथम या शैलपुत्री देवीचे महत्त्व आहे आणि तिची शक्ती देखील अनंत आहे. आणि या पहिल्या दिवशी आपण या मातेला गाईचे तूप अर्पण केल्याने आपल्याला आरोग्य लाभ मिळतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.